संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधी पाक्षीय धम्माचा अभ्यास सदरील वर्षावासाच्या कालावधीमध्ये आपण करीत आहोत आणि या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे 6वं प्रकरण आहे, ज्याला सत्त बोधांग असं म्हणतात, या सत्त बोधांग म्हणजे 7 प्रकारचे बोधांग, 7 प्रकारचे बोधीचे अंग ज्याला म्हणतात, त्या 6व्या प्रकरणाला आपण कालपासून सुरुवात केलेली आहे। कालच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला एक अल्पशः त्याचा परिचय करून दिला की या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये जे 7 प्रकारचे बोधीचे अंग भगवान बुद्धाने सांगितलेले आहेत, ते 7 अंग कोणते कोणते आहेत त्याचं रिपिटेशन पुन्हा करूया आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचं अनुकरण व्हावं, पाठ व्हावं। स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा किंवा उपेक्षा असे हे 7 बोधीचे अंग आहेत की ज्याला सत्त बोधांग असं पालीमध्ये म्हटलेलं आहे, की ज्याचा अभ्यास आपण सध्या या ठिकाणी करणार आहोत। तर कालच्या प्रवचनामध्ये मी तुम्हाला एक सारांश रूप्या हे 37 बोधिपाक्षीय धम्म यामधील हे 7 बोधांग किती महत्त्वाचे आहेत, म्हणजे याच्याशिवाय दुःखमुक्ती होऊ शकत नाही। म्हणजे बुद्धानं म्हटलेलं आहे, हे वचन आहे की जोपर्यंत आपण या 7 बोधांगाचे चिंतन करत नाही, भावना करत नाही, त्याला वाढवत नाही, तोपर्यंत माणसाची दुःखमुक्ती नाही आहे। म्हणजे हे जे 7 बोधीचे अंग आहेत हे येन तेन प्रकारे या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये आपोआपच सम्मिलित होऊन जातात। जसं आज आपण जे पहिलं बोधीचं अंग पाहणार आहोत, स्मृती, त्याला स्मृती म्हटलेलं आहे, स्मृती बोधांग। यापूर्वीवर आपण स्मृतीबद्दल ऐकलेलं आहे की नाही, पण हे स्मृती बोधांग बघा किती महत्त्वाचं आहे। सुरुवातीच्या प्रकरणात म्हणजे 4 पස්සना बघितल्या आपण, बरोबर आहे। जे पहिलं प्रकरण होतं काय, 4 प्रकारच्या सती, 4 प्रकारच्या सती आपण बघितल्या, बरोबर, चत्तारो सतीपठ्ठानो। त्याच्यामध्ये पण बघा कायानुस्मृती, बरोबर आहे, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धम्मानुस्मृती। म्हणजे बघा पहिल्या प्रकरणात सुद्धा तुम्हाला स्मृतीचा अभ्यास करावा लागतो। दुसरं प्रकरण बघितलं आपण 4 सम्मापधाना, म्हणजे 4 प्रकारचे सम्यक प्रधान। कोणते कोणते 4 प्रकारचे सम्यक प्रधान आहेत, संवर प्रधान,
प्रधान, भावना प्रधान, अनुरक्षण प्रधान, याच्याबद्दल पण आपण विश्लेषण केलेलं आहे. याच्यामध्ये पण स्मृती आहे. कशी स्मृती आहे की संवर प्रधान म्हणजे काय, अकुशल विचार उत्पन्न होऊ द्यायचे नाही. आणि यदा कदाचित जर अकुशल विचार उत्पन्न झाला तर प्रहान पद्धत, त्याला प्रहान करायचं, त्याला नष्ट करायचं. तर मला सांगा, जोपर्यंत तुम्हाला हे समजणारच नाही की माझ्यामध्ये अकुशल उत्पन्न झालेलं आहे, तर तुम्ही त्याला नष्ट करणार कसं? त्यासाठी तुम्ही जागृत पाहिजे ना की माझ्यामध्ये अकुशल उत्पन्न झालेलं आहे, मला याचं प्रहान करायचं आहे, पहाना प्रधान करायचं आहे. हे कधी समजेल तुम्हाला? जेव्हा तुमच्याकडे स्मृती असेल. आणि जर स्मृतीच नाही आहे, तुम्ही असं बेहोशीमध्ये आहात, बेशुद्धीमध्ये जीवन जगत आहात, निष्काळजीपणाने जीवन जगत आहात, तर तुम्ही त्या अकुशलाचं प्रहान करणार कसं? म्हणजे प्रहान करण्यासाठी सुद्धा काय आवश्यक आहे? स्मृती आवश्यक आहे. म्हणजे स्मृतीशिवाय प्रहान आपण करू शकत नाही. म्हणजे बघा, 4 सम्यक प्रधानामध्ये सुद्धा स्मृती आलेलीच आहे. तिसरं बघितलं आपण काय, 4 प्रकारचे वृद्धिपात, छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा. याचं विश्लेषणसुद्धा आपण केलं होतं तिसऱ्या प्रकरणामध्ये. तर यामध्ये जी मीमांसा आहे, मीमांसा म्हणजे काय? मीमांसा म्हणजे विचार करणे त्या गोष्टींचा, कुशल आहे की अकुशल आहे, कुशल आहे की अकुशल आहे, सुखाचा आहे की दुःखाचा आहे, याचा विचार करणे त्याला मीमांसा म्हणतात. तर मला सांगा, हा विचार करण्यासाठी म्हणजे विवेचन करण्यासाठी, मीमांसा करण्यासाठी सुद्धा माणूस हा जागृत पाहिजे ना, स्मृतिवान असला पाहिजे ना. जर तुम्ही बेहोशीमध्ये असाल तर तुम्हाला समजेल कसं की कुशल काय ना अकुशल काय? तुम्ही बेहोशीमध्ये आहात, निष्काळजीपणाने जीवन जगत आहात, तर तुम्हाला कसं समजेल की माझा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आणि माझ्या कल्याणाचा मार्ग कोणता? तुम्हाला समजेल कसं? यासाठी काय आवश्यक आहे? तुमच्याकडे स्मृती असली पाहिजे. म्हणजे बघा, 4 वृद्धिपादामध्ये सुद्धा स्मृती किती महत्त्वाची आहे. त्यानंतर आपण 4थं आणि 5वं प्रकरण बघितलं. कोणतं? 5 प्रकारचे इंद्रिय आणि 5 प्रकारचे बल. ते तर ह्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. श्रद्धा, वीर्य, स्मृती. तिसऱ्या नंबरला समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे तिसऱ्या नंबरला स्मृती इंद्रिय आहे आणि बलामध्ये सुद्धा तिसऱ्या नंबरला स्मृती बल आहे. बघा, म्हणजे 37 बोधिपाक्षीय धम्माच्या प्रत्येक प्रकरणामध्ये आपण स्मृतीचा अभ्यास केलेला आहे. किती महत्त्वाची आहे बघा स्मृती. आर्य अष्टांगिक मार्ग जे 7वं प्रकरण आपण पाहणार आहोत. 7व्या प्रकरणात सुद्धा या आर्य अष्टांगिक मार्गातील 7वं तत्व कोणतं आहे? सम्मा सती. म्हणजे काय? सम्यक स्मृती. म्हणजे बघा, प्रत्येक प्रकरणामध्ये भगवान बुद्धाने स्मृतीचा उपदेश केलेला आहे. या 37 बोधिपाक्ष धम्मामध्ये जे काही 7 प्रकरणं आहेत, त्या 7ही प्रकरणांमध्ये या स्मृतीचा उल्लेख केलेला आहे. बघा, यावरून तुमच्या लक्षात येईल की स्मृती किती महत्त्वाची आहे, स्मृतीचं अंग किती महत्त्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात हे जे 7 प्रकारचे बोधीचे अंग आहेत, म्हणजे कोणते? बोधांग. ज्याचा बोधांग सूत्र मी तुम्हाला काल सांगितलं, ते पाठ करा तुम्ही. त्याचं नेहमी तुम्ही मंथन करा, त्या सूत्राचं पठण करत चला. बोधांगो सतिसंखातो, बोधांगो सतिसंखातो, धम्मानं विचयो तथा वीर्यं पीती पसद्धी बोजंगंच तथा परे समाधुपेक्षा. आलं? समाधी आणि उपेक्षा. समाधुपेक्षा बोजंगा सत्तते सबदस्सिना. हे 7 प्रकारचे बोधीचे अंग आहेत. आणि ज्या बोधीच्या अंगांची जो कोणी पुन्हा पुन्हा भावना करतो, चिंतन करतो, त्याला वाढवतो आपल्या जीवनामध्ये, तो रोगातून मुक्त होतो, शोकातून मुक्त होतो, दुःखातून मुक्त होतो. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की हा एक शॉर्ट टर्म, म्हणजे काय म्हणतात, हा शॉर्ट टर्म मार्ग आहे दुःखमुक्तीचा. शॉर्ट टर्म म्हणजे काय? तुम्ही जरी ह्या 7 अंगांचा जरी अभ्यास केला ना, तरी आपोआपच तुम्ही 4 स्मृती प्रस्थान अभ्यास करून घेता, 4 सम्यक प्रधानाचा अभ्यास होऊन जाते, 4 वृद्धिपादांचा अभ्यास होतो, आर्य अष्टांगी मार्गाचा अभ्यास, सगळ्यांचा अभ्यास होऊन जातो. बघा, कशामुळं? केवळ या 7
बोधी अंगांचा जरी अभ्यास केला तुम्ही, स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, प्रशब्दी, समाधी आणि उपेक्षा, या 7 बोधी अंगांचा अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर याच्यापूर्वीवर मी तुम्हाला स्मृती म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. कदाचित विसरले असाल तर पुन्हा त्याचं रिपिटेशन होईल, तुमच्या ते लगेच लक्षात येईल. स्मृती या शब्दाचा अर्थ होतो जागृत राहणे. स्मृती म्हणजे काय? स्मृती या शब्दाचा अर्थ होतो जागृत राहणे, सावध राहणे. जागृत राहणे, सावध राहणे म्हणजे स्मृतिमान राहणे. आणि भगवान बुद्धांनी या बोधीच्या अंगाने 7 बोधी अंगांमध्ये पहिलं तत्व सांगितलं, स्मृतिमान राहा. हे तुम्ही जे सामान्य जीवन जगता ना, झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्मृतिमान राहून जीवन जगा. एवढंच नाही तर तुम्ही झोपेतही स्मृतिमान राहा. झोपेत सुद्धा तुम्ही स्मृतिमान राहूनच झोपलं पाहिजे, हे बुद्धानं सांगितलेलं आहे. म्हणजे जो या स्मृतीची भावना करून झोपतो तो कधी बेहोशीमध्ये राहत नाही, बेशुद्धीमध्ये राहत नाही. स्मृतिमान राहूनच तुम्ही झोपलंही पाहिजे आणि स्मृतिमान राहूनच तुम्ही उठलं पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलं आहे बघा. तर स्मृती म्हणजे काय? जागृत राहणे. स्मृती म्हणजे जागृत राहणे. कशाबद्दल जागृत राहायचं आपल्याला? आता भगवान बुद्ध जेव्हा कधी प्रवचनाला सुरुवात करायचे, जसं आम्ही प्रवचनाला सुरुवात केली, तर भगवान बुद्ध जेव्हा कधी प्रवचनाला सुरुवात करायचे तर अगदी सुरुवातीला स्पेशली म्हणजे विशेषतः उपासक उपासिका असतील तर म्हणत नव्हते, पण फक्त जर समोर भिक्खू किंवा भिक्षुणी आहे, भिक्खू भिक्षुणी संघ जर आहे तर काय म्हणायचे? प्रवचन करायच्या सुरुवातीला, भिक्खूंनो, भिक्खुणींनो, स्मृती संप्रजन्य होऊन ऐका, मी तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगत आहे. आणि नंतर मग उपदेशाला सुरुवात करायची. म्हणजे बुद्धांना हे अपेक्षित होतं की एवढं हे अमूल्य जीवन आहे, एवढं दुर्मिळ हे चिवराचा लाभ आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि हा वेळ खूप गतीने समोर सरकतो आहे. वेळेचा दुरुपयोग होऊ नये, वेळ खर्ची जाऊ नये, म्हणून या क्षणी या समयी जे मी तुम्हाला तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगत आहे तर तुम्ही कसं ऐकायचं? स्मृती संप्रजन्य होऊन, हा शब्दप्रयोग भगवान बुद्ध वापरायचे. स्मृती संप्रजन्य होऊन ऐका म्हणजे तुमची स्मृती जागृत ठेवा. कशी जागृत ठेवा? की मी इथे बसलेला आहे, मी इथे बसलेली आहे आणि समोर भंतेजी किंवा भगवान बुद्ध बसलेले आहेत. भगवान बुद्ध प्रवचन करीत आहेत, ते माझ्या कल्याणाचं आहे, ते माझ्या मंगलाचं आहे, माझ्या दुःखमुक्तीचं आहे. तर मी अगदी बेहोशीमध्ये न राहता, बेशुद्धीमध्ये न राहता, असं गुंगी न करता, आळस न करता, मी स्मृतिवान होऊन, सावध होऊन मी ते शब्दानं शब्द ऐकले पाहिजे. कारण ते माझ्या कल्याणाचं आहे, ते माझ्या हिताचं आहे, आहे की नाही? आपण बघा आपल्या या लौकिक जीवनामध्ये किती स्मृतिमान राहतो बघा. एखाद्या ठिकाणी काही लोकांना पिक्चर पाहायची आवड असते ना, पिक्चर पाहायची आवड असते, 3 तास बिलकुल हालणार नाही, डुलणार नाही, थकणार नाही, आळस नाही, असे बसतात बघा. असे स्मृतिमान होऊन एकदम सावध होऊन बसतात बघा. म्हणजे 1 मिनिटाचा सुद्धा तो एपिसोड गेला नाही पाहिजे, सावध होऊन जगतात बघा. ते पाहतात, किती स्मृतिमान राहतो आपण. बरं ते जाऊ द्या, काही लोक त्या तारक मेहता का उलटा चष्माचे फॅन झाले, आहे की नाही? इकडे टी व्हीकडे म्हणजे जेवता तुमच्यापैकी कोणी असेल बघा, हाय कोणी जेवण करता तारक मेहता बघतात, तोंड इकडे म्हणजे चेहरा इकडे टी व्हीकडे आणि हात आणि आपलं बोटं इकडे ताटाकडे. अरे काय चाललं आपलं हे? म्हणजे एवढे आपण स्मृतिमान आहोत, एवढे स्मृतिमान आहोत बघा. एखादा एपिसोड लागू द्या, आई कुठं काय करते, रंग माझा सावळा, असे काही सिरियल आहेत बघा, आहे की नाही? आम्ही नाही पाहतो, आमच्याकडे टी व्ही नाही आहे. सांगतात आम्हाला महिला अशी सिरियल, आम्ही सहज विचारत असतो, कारण प्रवचनामध्ये आम्हाला सांगायचं असते, सांगायचं असतं आम्हाला, आहे की नाही? तर अशी सिरियल बघा, एकदम सिरियल, इकडे लसूण सोलणं सुरू आहे, असं लसूण, तरी पूर्ण स्मृतिमान होऊन ऐकतात बघा.
ऐक ना, किती ऐकतो मग ऐकतो. ह्या लौकिक जगतामध्ये इंद्रिय सुखामध्ये लोक डुबलेली आहेत. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्या ह्या डोळ्याला चांगलं वाटेल, जे ऐकल्यामुळे आपल्या कानाला चांगलं वाटेल, ज्याचा गंध घेतल्यामुळे आपल्या नाकाला चांगलं वाटेल, ज्याची चव घेतल्यामुळे आपल्या जिभेला चांगलं वाटेल, ज्याचा स्पर्श झाल्यामुळे, विरुद्ध स्पर्श झाल्यामुळे स्त्री पुरुषाचा ते स्पर्श चांगला वाटेल, या इंद्रिय सुखामध्ये आपण डुबलेले आहोत. आणि त्याच्यामुळे हे पुन्हा 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 मला मिळावं अशी स्फूर्ती आपण करतो, जी आपल्या कामाची नाही आहे, जी आपल्या हिताची नाही आहे, जी आपल्या कल्याणाची नाही आहे. पण भगवान बुद्ध काय म्हणतात की मी जे तुम्हाला सांगत आहो तो मार्ग तुमच्या कल्याणाचा आहे. तर भिक्खूंनो, भिक्खुणींनो, उपासकांनो, उपासिकांनो, तुम्ही स्मृती संप्रजन्यहून ऐका, मी तुमच्या दुःखमुक्तीचा मार्ग सांगत आहे बघा. आणि मग भगवान बुद्ध प्रवचनाला सुरुवात करायचे. तर ते भिक्खूसुद्धा स्मृतिमान होऊन बुद्धाचं शब्दानं शब्द ऐकायचे बघा. कारण ते स्मृतिबल एवढं महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धाने प्रत्येक प्रसंगामध्ये हा उपदेश केलेला. प्रत्येक प्रसंगामध्ये एक मोग्गलान नावाचा एक ब्राह्मण भगवान बुद्धांकडे आला आणि भगवान बुद्धांना त्याने प्रश्न विचारला की भगवान, जर तुमच्याकडे कोणी उपासक आला, कोणती उपासिका आली, किंवा कोणी भिक्खू आणि कोणी समजा भिक्षुणी आली, नवखी आहेत, तर तुम्ही त्यांना कसं शिकवता बरं? म्हणजे तुमचे तंत्र काय शिकवण्याचं? तर भगवान बुद्ध काय म्हणतात की अरे मोग्गलान गणक, मी सुरुवातीला त्या माझ्या अनुयायीला शील शिकवतो. त्याला मी शील शिकवतो की हे पंचशील आहे, हे अष्टशील आहे, हे दशशील आहे, हे शील शिकवतो. आणि मग मी त्याला सांगतो की हे धम्म अनुयायी, स्मृती संप्रजन्य होऊन या शीलाचं पालन कर. बघा, शील पालन करण्यासाठी सुद्धा तुम्ही स्मृतिवान असले पाहिजे. फक्त शील ग्रहण केलं आणि विसरलो तर कसं चालेल? विस्मरण होऊ नये. हिंसा होत असेल, अरे हिंसा करायची नाही, स्मृती असली पाहिजे. चोरी करायची नाही आहे, अशी स्मृती असली पाहिजे. व्यभिचार करायचा नाही आहे, अशी स्मृती असली पाहिजे. आपल्या वाणीचं असत्य कर्म करायचं नाही, असत्यवाणी बोलायची नाही, स्मृती असली पाहिजे. अरे मद्यपान करायचं नाही आहे, स्मृती असली पाहिजे. एवढं महत्त्वाचं आहे बघा. तर बुद्ध म्हणतात मी अगोदर माझ्या अनुयायीला काय शिकवतो की हे अनुयायी, हे शील घे, कारण इथून सुरुवात आहे. हे पंचशील घे, हे अष्टशील घे, हे दशशील घे आणि स्मृतिमान होऊन या शीलाचं पालन कर. म्हणजे उपासक उपासिकांनो, तुम्हाला शील पालन करताना सुद्धा स्मृतिमान राहणं गरजेचं आहे. स्मृतिमान राहणं गरजेचं आहे. तुम्ही जर झोपले तर काय, उपवासाच्या दिवशी कधी कधी होत असेल असं की नाही. बरेचसे लोक ऑनलाईन उपवास शील ग्रहण करतात, आम्ही काय जाऊन पाहत नाही, आम्ही काय ऑनलाईन शील देतो आम्ही. तर बस शील ग्रहण करतात काही काही लोक. दुपारचं जेवण झालं, दीड 2 वाजले की ते वामकुक्षी येते, असं बेड दिसला की हळूहळू हळूहळू बरोबर ते पावलं बरोबर त्याच्याकडे जातात असं, आणि धडंकन पडते माणूस त्या बेडवर, बरोबर झोपून त्याचे 5-6 तास उठते बघा. झालं, 4 तास झोपेतच गेले, स्मृती हरवली आपण. बुद्ध काय म्हणतात, शील पालन करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान असले पाहिजे. जो माणूस झोपला तो संपला. रात्र झोपायसाठी आहे ना, दिवस हा तुमच्या शील पालनासाठी असतो, कामं करण्यासाठी असतो. मग शील पालन करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान असलं पाहिजे. एवढंच काय, तर बुद्ध पुढे त्याला सांगतात की हे मोग्गलान, नंतर जेव्हा माझा अनुयायी हा शीलामध्ये संपन्न झाला तेव्हा मी त्याला आणखीन दुसरा पाठ शिकवतो. मी म्हणतो की हे धम्म अनुयायी, उपासक उपासिकांनो, तुम्ही जेव्हा भोजन करता, जेवण करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान असलं पाहिजे. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत बघा. म्हणजे छोट्या नाही म्हणता येणार, पण किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भोजन करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान असले पाहिजे. दैनंदिन जीवनाचा हा भाग आहे. सकाळ झाली की आपण जेवतो, दुपार झाली की जेवतो, संध्याकाळ झाली की जेवतो, कधी कधी मनात आलं की जेवून टाकतो, असं होते की नाही. दैनंदिन जीवनाचा भाग आहे तुमच्या. आणि पण भगवान बुद्ध म्हणतात जेवण करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान राहिलं पाहिजे. की ठेचा किती खायचा, स्मृती ठेवा.
पुरणपोळ्या किती खायच्या स्मृती ठेवा. एवढंसं पोट ना 10 खाल्ल्यानंतर कसं होईल बाबा, आता सांगा आता. हां, गुलाबजामुन खाताना स्मृती ठेवा. तर स्मृतीच नाही आहे, बस खाणंच सुरू आहे. तर मला सांगा, भोजनावर नियंत्रण नाही तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये शीलपालन कसं कराल हो? किती महत्त्वाचं आहे. दैनंदिन जीवन जगण्यात तुमचा भाग आहे तो. जेवण करताना अनेक लोक जी फक्त आजारी आहेत असतात ना, लोक आजारी, तुम्ही सर्च करा किंवा कोणालाही विचारा की त्याचा जो काही आजार आहे, तर कमीत कमी 100 90% लोक तुम्हाला अशी दिसतील की फक्त खाण्यामुळे ते आजारी पडले आहे की नाही. खाण्यामुळे आजारी पडले बघा. म्हणजे खाण्यावर संयम नाही, म्हणजे जेवण करताना स्फूर्ती नाही आहे. किती खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे, मात्रामध्ये किती खाल्लं पाहिजे हे माहिती नाही आहे. तर भगवान बुद्ध पुन्हा सांगतात की अनुयायांनो, तुम्ही एवढं स्मूर्तिमान राहिलं पाहिजे. पहिलं साधं जेवण करा, दुसरं कालभोजन करा, म्हणजे विकाल भोजन हा वेदमध्ये म्हणतो ना आपण, म्हणजे कालभोज करा, योग्य वेळी जेवण करा. तिसरं मात्रा भोजन करा, म्हणजे मात्रा म्हणजे काय, लिमिटेड, जेवढं तुम्हाला आवश्यक आहे, किंवा 2 घास कमी खाल्लं तरी चालेल, मात्रा भोजन करा. आणि चौथं आहे स्मृती भोज करा, स्मृतीचं भोजन करा. तुम्ही जसं जेवण केल्याच्या नंतर सोप सुपारी खाता, माउथवाश, ते मुखवास वगैरे खाता की नाही, स्मृती आहार तसंच आहे बघा. जेवण केल्याच्या नंतर तुम्ही स्मृती आहार घ्या, म्हणजे काय, स्मृतिमान राहा. त्या जेवणामुळे मद निर्माण होते, त्या जेवणामुळे बेहोशी निर्माण होते, त्या जेवणामुळे आळस निर्माण होतो, त्याला पळवा. बेहोशीमध्ये जीवन जगू नका, बेशुद्धीमध्ये जीवन जगू नका, स्मृतिमान राहा. सावध होऊन तुम्ही भोजन करा. तर भोजन करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान राहावं असं भगवान बुद्ध शिकवतात. पुन्हा सांगतात की हे मोगलान, माझ्याकडे जेव्हा कोणता धम्म अनुयायी येतो, तर जेव्हा कोणते धम्म अनुयायी येतो तेव्हा मी त्याला पुन्हा सांगतो की हे धम्म अनुयायी, जीवन जगत असताना आपले जे हे आहेत ना इंद्रिय, डोळे, कान, नाक, जीभ, आपली ही त्वचा, ह्या 5 इंद्रियांबाबतीत सुद्धा स्मृतिमान राहा. स्मृतिमान राहा. जसं डोळ्याबद्दल आपण एक चांगलं रूप पाहिलं की त्या आसक्तीमध्ये बुडून जायचं नाही, स्मृतिमान राहा. प्रत्येक इंद्रियाच्या विषयामध्ये डोळ्याचा रूप आहे, नाकाचा विषय, कानाचा विषय, नाकाचा विषय, जिभेचा विषय. हे जे इंद्रिय सुखामध्ये हे जे सामान्य जण डुबलेले आहेत. का डुबलेले आहेत? कारण ते स्मृतिमान नाही आहेत. आपण अगदी सुरुवातीला तिचे 4 स्मृती प्रस्थान आपण बघितले होते. काय? कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धम्मानुस्मृती. यामध्ये आपण हेच तर शिकलो. जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, ह्या 5 इंद्रियांच्या सुखामध्ये लोक बुडून गेले आहेत बघा. म्हणजे त्यांना दुःख माहीत नाही आहे, दुःखाचे कारणं माहीत नाही आहेत, त्या कारणांचा निरोध करावा हे माहीत नाही आहे, त्याचा मार्ग कोणता आहे, दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे हे सुद्धा माहीत नाही आहे. का बरं? कारण ते या सगळ्या इंद्रिय सुखामध्ये बुडून गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वाहत चालले आहेत बघा. वाहत चालले. आणि जेवढं आपण या इंद्रिय सुखामध्ये वाहत जाणार, तेवढं दुःखमुक्तीच्या लक्ष्यापासून आपण विचलित होणार, दूर जाणार बघा. तर आपण त्या 4 स्मृती प्रस्थानांमध्ये हेच तर शिकलो. काय शिकलो आपण 4 स्मृती प्रस्थानामध्ये? की आपल्या कायेला बघायचं आहे, कायेबद्दल स्मृतिमान राहा. म्हणजे काय? तर या कायेचे सत्य जाणा, माझी काया अनित्य आहे, हे जाणा, हे स्मृती जाणा. माझी काया काय आहे? अनात्मा आहे. म्हणजे काय? की माझ्या कायेमध्ये इथे आत्मा नावाची कोणती वस्तू नाही आहे, हे अनंत आहे. म्हणजे इथे माझं असं काही नाही आहे. आणि माझी काया जी आहे हे अनित्य आहे, अनात्मा आहे आणि दुःख आहे बघा जीवनामध्ये. हे आपल्याला कायानुपस्थानात जाणायचं आहे. वेदनानुपस्थानामध्ये काय जाणतो आपण? की सुखद वेदना, दुःखद वेदना किंवा अदुःखद वेदना झाली असेल, ती पण सुद्धा अनित्य आहे असं जाणावं लागते. हे स्मृती आहे बघा. चित्तानुपस्थना, चित्ताचे आपण धर्म जाणले. चित्तामध्ये जर लोभ उत्पन्न होत असेल तर ते जाणा की लोभ उत्पन्न झाला, लोभ करणं चांगलं नाही आहे. चित्तामध्ये जर लोभ उत्पन्न झाला तर लोभ करणं चांगलं नाही आहे. चित्तामध्ये द्वेष उत्पन्न झाला, अरे द्वेष चांगला नाही आहे.
मोह उत्पन्न झाला, दुर्भावना, चांगलं नाही आहे. पण हे चांगलं नाही आहे हे असं तुम्हाला समजेल कधी? तुम्ही बेहोशीमध्ये राहाल तर समजेल का? तुम्ही त्याच्यामध्ये वाहत गेला तर समजेल का? नाही. स्मृतिमान राहावं लागेल ना. म्हणून तर त्याला म्हणतात वेदनानु सती. म्हणजे वेदनेच्या बाबतीत तुम्ही स्मृतिमान राहा तर चित्तातला लोभ, चित्तातला द्वेष, चित्तातला मोह याला स्मृती संप्रजन्य होऊन जाणार. आणि काय? धर्मानुपස්සना, शरीर आणि चित्ताचा धर्म जाणला आपण. हे सगळं आपण त्या 4 प्रकारच्या स्मृती प्रस्थानामध्ये आपण जाणलेलं आहे. तर आपल्याला हेच तर बघायचं आहे. स्मृती किती महत्त्वाची आहे बघा. तर बुद्ध त्याला सांगतात की माझ्याकडे आलेला जो धम्मानुयायी आहे त्याला शील पालन करताना स्मृतिमान राहा असं मी शिकवतो. भोजन करताना स्मृतिमान राहा असं मी शिकवतो. त्यानंतर इंद्रियांच्या विषयांच्या बाबतीमध्ये स्मृतिमान राहा असं मी शिकवतो. तर हे स्मृतिमान राहा म्हणजे कसं राहा? फक्त सांगून स्मृतिमान कोण राहू शकते का? फक्त सांगल्यानं काही होत नाही, सांगून होत नसते. त्यासाठी प्रॅक्टिकली करावं लागते. प्रॅक्टिकल करावं लागते. आणि प्रॅक्टिकल म्हणजे काय? त्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष ध्यान साधना करावी लागते. 10-10 दिवसांनी शिबिरं चालतात. त्या शिबिरामध्ये जावं लागते, त्या शिबिरामध्ये भाग घ्यावा लागतो आणि श्रद्धायुक्त चित्ताने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. तर भगवान बुद्ध अगदी सुरुवातीला त्या अनुयायीला आनापानसती शिकवतात. जे लोक ध्यान वगैरे करतात ना, 10 दिवसाचे शिबिर किंवा तुम्ही जर शिबिर करायला गेलात तर तिथे सुरुवातीचे 3 दिवस फक्त तुम्हाला एकच शिकवतात, आनापानसती. आना म्हणजे येणे, पाना म्हणजे जाणे, सती म्हणजे स्मृती. कशावर स्मृती करायची? येणाऱ्या जाणाऱ्या या श्वासावरती तुम्हाला सती ठेवायची आहे, स्मृती ठेवायची आहे. श्वास येत आहे जाणलं पाहिजे, श्वास जात आहे असं जाणा, येत आहे श्वास, जात आहे श्वास असं जाणा, याला म्हणतात आनापानसती. तर भगवान बुद्ध सुरुवातीला सांगतात की तुम्ही आनापानसतीची भावना करा. कधी पण बघा तुम्हाला असं एकदम कधी कधी बघा जीवनामध्ये खूप भयानक असा ट्रेस येतो, म्हणजे तणाव येतो बघा, तणाव. जीवनाबद्दल खूप निराशा वाटते, कधी कधी एकदम ट्रेस उत्पन्न होतो डोक्यामध्ये, एकदम असं भारी भारी वाटते आपल्याला. अशा वेळेस जर कधी अशी अवस्था आली तुमच्या जीवनामध्ये तर आनापानसती करा. तुम्हाला जर असं कधी वाटलं की मी दुःखी होत आहे, माझ्यात जो विलिंग पॉवर आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात, इच्छाशक्ती किंवा आशावाद माझा कमी होत आहे, मला असं माझं डिसमूड होत आहे, असं जर कधी वाटलं ताणतणाव, तर काय करायचं? शांत होऊन फक्त आनापानसतीची भावना करायची. तुम्ही श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, एवढं जरी तुम्ही केलं ना पुढील 1 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी, 5 मिनिटांसाठी, तर बघा तेवढ्या वेळेत तो तुमचा ट्रेस म्हणजे तो जो ताण आहे जीवनातला तो ताण कमी होतो. बघा कशामुळं? केवळ आनापानसती केल्यामुळं हा ताण कमी होतो. मग याच्यामध्ये बुद्ध शिकवतात की आनापानसती करा, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती जाणं, म्हणजे आपल्या मनाला आपल्या ज्या हे जे नाकपुड्या ज्या आहेत याच्यावरती तुमचं मन केंद्रित करा. अरे हे तेवढं सोपं पण नाही आहे. जर तुम्ही करण्याचा प्रयत्न हे एवढं सोपं नाही आहे. मन असं सगळं फिरून येते बघा, सगळं मयूर पार्क फिरून येते, पण इथं काही येत नाही. सगळं हरसुलटी पण फिरून येते, पण इथंच येत नाही. पूर्ण औरंगाबाद फिरून येईल पण इथंच येत नाही. दिल्लीला पण जाऊन येते बघा, पण इथंच येत नाही. खूप प्रयत्न करते माणूस, अरे इथंच येत नाही, इथंच येत नाही. अरे काय म्हणते जे मन त्या श्वासाला जाणं, पण काहीच मन येत नाही आहे बघा, येत नाही आहे. कधी कधी घरी जाऊन आलं मन तर किचनमधून फिरून येते बघा, असं कधी कधी फ्रीज बघून येते, भांड्यात काही आहे की नाही ते पाहून येते, मांजरीनं त्या ह्याच्यात तोंड टाकलं का हे पाहून येते, सगळं फिरून येते, इथंच येत नाही बघा. सगळीकडे इथंच येत नाही. मग आपण राग, अरे माझं मन येत नाही आहे, इथं केंद्रित होत नाही आहे, केंद्रित होत नाही आहे. राग करायचा नाही. बुद्ध म्हणतात राग करायचा नाही. अरे हा तर स्वभाव धर्म आहे मनाचा. असं जाणायचं की हा मनाचा स्वभाव धर्म आहे. पळत जाणे, रोमिंग करणे, फिरणे, एकदा त्या वानरासारखं या झाडावरून त्या झाडावर, या फांद्यावरून त्या फांद्यावर फिरत राहणे, असं सगळीकडे फिरत राहणे. अरे हा मनाचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे कसला राग करायचा? स्वभाव आहे ना हा, तर राग करायचा नाही. राग केला तर आणखीन मन पळत जाईल, द्वेष केला तर आणखीन मन पळत जाईल. राग करायचा नाही. थोडासा आणखीन लांब श्वास घ्या,
तर बघा पुन्हा इथं मन येईल 1 सेकंद 2 सेकंद. अशा पद्धतीने तुमच्या मनाचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर तुम्ही वाढवा, स्मृतिवान बनण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तुमच्या मनाला जिंकलं ना तर बस यापेक्षा कोणती दुसरी मोठी लढाई नाही आहे. मनाला जिंकण्याची लढाई आहे बघा ही, स्मृतिमान होणं. त्यालाच तर म्हणतात. तर बुद्धानं आनापान सती शिकवली आणि या आनापान सतीमध्येच भगवान बुद्धांनी आपल्याला या चित्ताला एकाग्र करून स्मृतिमान होण्याचा उपदेश केलेला आहे. तर आनापान सती झाली. मग आनापान सती झाल्यानंतर 4थ्या दिवसापासून मग आपल्याला जो प्रॅक्टिकल बुद्धाचा जो प्रॅक्टिकल मार्ग आहे तो शिकवतात, ज्याला म्हणतात चत्तारो सती पठ्ठानो. 4 प्रकारच्या स्मृती. हे 4 प्रकारे तुम्हाला स्मृतिमान व्हायचं आहे. कशा कशाबद्दल? जसं मी तुम्हाला अगोदर बोललो, आपल्या कायेबद्दल स्मृतिमान राहा. आपल्या कायेबद्दल पण स्मृतिमान राहायचं म्हणजे कसं? कायेबद्दल चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे हो चांगलं आहे असं नाही का सकाळी झोपेतून उठल्यानंतर आरशामध्ये आपण आपलं चेहरा बघतो तसं पण नाही. तर काय स्मृतिमान राहायचं आहे? आपल्याला स्मृतिमान राहायचं आहे कायानुपස්සना, की काय माझी काया अनित्य आहे. सगळं अनित्य आहे नव्हे, आपली काया काय अनित्य आहे, सगळं नश्वर आहे. याच्या आतमध्ये हे मी आहे आणि हे माझं आहे असं इथं काहीच नाही आहे. अनंत आहे, अनात्मा आहे. इथे आत्मा पण नाही आहे, अनित्य आहे, अनात्मा आहे आणि दुःखाचं अस्तित्व आहे. ही स्मृती संप्रजन्य होऊन तो साधक कायानुपස්සनामध्ये जाणतो. या कायेच्या या जी आपली इंद्रिय आहे, डोळे कान नाक जीभ त्वचा आणि मन, षड आयतन, याच्यावरती होणाऱ्या ज्या संवेदना आहेत त्यासुद्धा अनित्य आहे. सुखद असेल तरी अनित्य आहे, दुःखद असेल तरी अनित्य आहे, किंवा असुखद अदुःखद असेल तरी पण अनित्य आहे. हे जाणायचं आहे स्मृती संप्रजन्य होऊन. नंतर चित्तानुपස්සना, चित्ताला जाणायचं आहे. चित्तामध्ये लोभ उत्पन्न झाला, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लोभ येतो बघा, छोटी छोटी गोष्ट. म्हणजे हे आपण जे व्यावहारिक जीवन जगतो या व्यावहारिक जीवनातसुद्धा चित्तानुपස්සना किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा. छोट्या छोट्या गोष्टीची सुद्धा आसक्ती सुटत नाही माणसाची. पैशाची आसक्ती सुटत नाही, लोभ, पैशाचा लोभ, घराचा लोभ, कशाचा लोभ, कशाचा लोभ सुटत नाही बघा. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा लोभ चित्तामध्ये असं फसून जातो बघा. हे दुःख आहे. एक जावई समजते ना, जावई सासूरवाडीला गेला. सासू म्हणाली, जावई बापू आजच्या दिवस थांबा. नाही म्हणे, आम्हाला घाईचं आहे. आजच्या दिवस थांबा, तुमच्या आवडीचे भजे बनवते. जावईला भजे खूप आवडायचे. सासूला माहीत होतं जावईला भजे खूप आवडतात, तुमच्या आवडीचे भजे बनवते. तर जावईला वाटलं ठीक आहे, आता भजे म्हटल्यानंतर आसक्ती लोभ उत्पन्न झालं, थांबतो आज. मग सासूनं काय केलं की आता भजीच कशी काय खाऊ घालावं, फक्त भजे थोडी खाऊ घालतात. तर पुरणपोळ्या बनवल्या, खीर बनवली, बाकी सगळे आयटम सगळं बनवलं बघा. जावई जेवायला बसले आणि सासूनं काय केलं, सगळं वाढलं. पुरणपोळी, त्याच्यानंतर साधी पोळी, खीर, चटणी सगळं वाढलं ताटामध्ये, पण भजेच विसरली बघा. फक्त भजेच विसरली. जावई बापू बसले, भजे आणि भज्याचं जे टोपलं होतं ते त्यानं फ्रीजवर ठेवलं. भज्याकडे कोणाचं लक्षच नाही. जावई ताटाकडे पाहते, सासूबाई तर म्हणली होती भजे बनवतो म्हणून, भजे कुठे गेले, भजे कुठे गेले. आता म्हणता पण येत नाही ना, कारण जावई आहे, कसं काय म्हणणार भजी द्या म्हणून. नाही तर सासू म्हणे बा किती लोभी आहे बाहेर, भाज्यासाठी किती लोभ करते, म्हणता येत नाही. तर मग त्या जावईनं काय केलं बघा, लोभ कसा आहे बघा, लोभ, भज्याचा लोभ. जावई म्हणे, सासूबाई म्हणे, मी घरी गावाकडे येत असताना म्हणे रस्त्याने मी साप बघितला म्हणे. माय म्हणे साप बघितला. मग म्हणे ते साप एवढा लांब होता म्हणे, किती लांब होता, एवढा लांब होता म्हणे की त्या सापाचं तोंड जर माझ्या ताटाकडे असेल ना म्हणे, ताटाजवळ, तर त्याची शेपूट त्या फ्रीजच्या वर होती म्हणे. एवढा लांब होता म्हणे साप. त्या सासून ताटाकडे पाहिलं आणि मग फ्रीजकडे, माय ते भज्याचं टोपलं झालं म्हणे वरती, घ्या वाळा.
बघा भज्याची आसक्ती ऐकीने कशी आसक्ती आहे, म्हणजे सुटत नाही बघा आसक्ती ही, छोट्या छोट्या गोष्टींची आसक्ती आहे बघा ही. भज्याची आसक्ती आहे, जेवणाची आसक्ती आहे, छोट्या छोट्या गोष्टींची आसक्ती आहे बघा. हे जर उदाहरण आठवलं तुम्हाला म्हणून सांगितलं मी, तुम्ही भज्यामध्ये आसक्ती ठेवू नका, म्हणजे बस झालं. चित्तानुपस्थानामध्ये बघायचं आपल्याला, चित्तामधला लोभ, चित्तामधला द्वेष आणि चित्तामधला मोह हे स्मृती संप्रजन्य होऊन जाणायचं आहे आपल्याला. त्यालाच म्हणतात चित्तानुपस्थाना. धर्मानुपस्थाना सुद्धा बुद्धानं सांगितली की चित्त आणि आपलं शरीर यांच्यातले जे पारस्परिक संबंध आहेत हे सुद्धा जाण्याचे तुम्हाला. याला म्हणतात स्मृतिमान राहणं. तर बुद्धानं तुम्हाला या 4 स्मृती प्रस्थानांचा अभ्यास करायला शिकवलेला आहे. स्मृती किती महत्त्वाची आहे हे तुमच्या लक्षात येईल बघा. बुद्धाने पुढं पण सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे एक शेतकरी आपल्या कुऱ्हाडीने आपल्या शेतातील सगळं तण जे आहे, गवत जे आहे, समूळ नष्ट करतो, अगदी त्याप्रमाणे हे जी स्मृती जी आहे कुऱ्हाडीप्रमाणे तुमच्या जीवनात काम करते. जर तुमच्या जीवनात अकुशल उत्पन्न झालं किंवा तुमच्या चित्तामध्ये विकार उत्पन्न झाले तर स्मृती जी आहे हे स्मृतिबल एका कुऱ्हाडीप्रमाणे तुमच्या चित्तातील हे अकुशल संस्काराचे सगळं शेत, सगळे गवत तुरणासकट नष्ट करतात बघा. एवढी चांगली उपमा देऊन भगवान बुद्धांनी स्मृतीबद्दल शिकवलेलं आहे. एवढंच काय, भगवान बुद्ध याच्याही पुढे जाऊन सांगतात की तुमच्या जीवनामध्ये स्मृती किती महत्त्वाची आहे, स्मृती बोधांग किती महत्त्वाचे आहे. एक बोधिसत्व जेव्हा आपल्या पारमिता जेव्हा पूर्ण करतो किंवा पारमिता पूर्ण करीत असताना सुद्धा त्या बोधिसत्वाकडे स्मृती बल किंवा स्मृती बोधांग असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बुद्ध आणखी स्पष्ट करतात की स्मृतिबल का महत्त्वाचं आहे. जर एक बोधिसत्व आपली दान पारमिता पूर्ण करतो, 10 पारमिता आहेत, यापैकी जेव्हा तो आपली दान पारमिता पूर्ण करतो तर त्यावेळेसुद्धा तो स्मृतिमान असला पाहिजे. जर तुम्ही बघा, जर दान करत आहात, तुम्ही जे दान करत आहात तर दान करत असताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान राहिलं पाहिजे की मी हे दान कशासाठी करत आहो. एक प्रयोजन ठेवून आपण दान पुण्य करायला पाहिजे. तुम्ही दान करत असताना जे आपण अनुमोदन करतो ना की या दानबलाने माझं मंगल हो, हे काय प्रयोजन आहे, एक विशिष्ट निमित्त ठेवून आपण ते दान केलं पाहिजे. ती स्मृती ठेवून आपण दान केलं पाहिजे की या दान पुण्यबलाने माझं मंगल हो, या दान पुण्यबलाने दान घेणाऱ्याचं मंगल हो, या दान पुण्याने माझं मंगल हो, असं स्मृतिमान होऊन आपण ते दान केलं पाहिजे. एक बोधिसत्व दान पारमिता पूर्ण करत असताना सुद्धा स्मृती बलाने संपन्न असतो बघा. म्हणजे आपण दान करतच आहोत पण आपल्याकडे स्मृती नाही आहे, तर त्या स्मृती नसल्यामुळे त्या दानाचा उपयोगच होत नाही बघा. तुम्ही ते निमित्त ठेवायचं की दान आपण कशासाठी देत आहोत, त्या दानामुळे मला कोणता लाभ होईल, माझ्यासाठी अत्तदीप होईल की नाही, हे स्मृती ठेवून तुम्ही दान पुण्य करायला पाहिजे. तर बघा, बोधिसत्वाला आपली दान पारमितासुद्धा पूर्ण करण्यासाठी स्मृती संप्रजन्य व्हावं लागत असते. दुसरं, शील पारमिता. बोधिसत्वाची आणखीन एक पारमिता आहे शील पारमिता. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, शील पालन करताना सुद्धा तुम्ही स्मृतिमान असलं पाहिजे. जर स्मृतिमान नसाल तर शीलाचं पालन होऊ शकत नाही. एक बोधिसत्व बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गामध्ये आपली शील पारमिता पूर्ण करताना सुद्धा तो स्मृतियुक्त असतो बघा. तो हे जाणतो की मला हिंसा करायची नाही आहे माझ्या जीवनामध्ये, मला चोरी करायची नाही आहे, मला व्यभिचार करायचा नाही आहे, मला असत्य वचन करायचं नाही, मला मद्यपान करायचं नाही, हे असं तो जाणतो, कारण हा माझा कल्याणाचा मार्ग आहे. शील हा माझ्या कल्याणाचा मार्ग आहे. मग तो स्मृती संप्रजन्य होऊन शील पालन करतो आणि आपली शील पारमिता पूर्ण करतो. म्हणजे एका बोधिसत्वाला किती महत्त्वाचं आहे, नैष्क्रम्य पारमिता आहे 3ऱ्या नंबरची. नैष्क्रम्य म्हणजे काय, नैष्क्रम्य याचा अर्थ होतो सर्वस्वाचा त्याग करणे. जसं भगवान बुद्धांनी गृहत्याग केला, आपण काय म्हणतो महाभिनिष्क्रम केला. निष्क्रमण केलं, या सगळ्याचा त्याग केला आहे बघा. गाडी, बंगला, बँक, जे काय आपल्या जीवनामध्ये आहे, या सर्वाचा त्याग करण्याची आपली स्मृती असली पाहिजे.
सर्वस्वाची त्याग करण्याची स्मृती असली पाहिजे. ज्याप्रमाणे बुद्धाने त्यांचे राजमहल, राजपाट, सगळ्या प्रकारची संपत्ती, सगळा वारसा, परिवार या सर्वाचा त्याग केला, निष्क्रमण केलं आणि निष्क्रमण करून ध्यान चिंतन करून ते बुद्ध झाले आणि या मानव जातीला दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला. कशामुळं केलं? कशामुळं? निष्क्रमण केल्यामुळं नैष्क्रम्य पारमिता पूर्ण केली आणि नैष्क्रम्य पारमितासुद्धा पूर्ण करताना त्या बोधिसत्वाकडे स्मृती संप्रजन्य होऊन तो करत असतो. बघा, स्मृतीशिवाय शक्य नाही. म्हणजे हे मी सर्व यासाठी सांगतोय की या 7 बोधांगामध्ये जे स्मृती बोधांग आहे हे किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एका सामान्य उपासक उपासिकेला, एखाद्या सामान्य भिक्खू भिक्खुणीला किंवा जो धम्म मार्गावरती आरूढ झालेला आहे, मग तो श्रोतापन्न असो, सकृदागामी असो, अनागामी असो, अर्हंत का असेना, त्या प्रत्येकाकडे स्मृतीयुक्त चित्त असलं पाहिजे. त्या प्रत्येकाकडे स्मृती बल असलं पाहिजे. तो स्मृती संप्रजन्य असला पाहिजे. एवढंच काय तर बोधिसत्वाकडे सुद्धा स्मृती बल असलं पाहिजे. स्मृती बल अधिष्ठान पारमिता एक आहे बघा. आणखीन एक अधिष्ठान पारमिता आहे. जेव्हा आपण त्या 10 पारमिताचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला सगळ्या पारमिता एक एक पारमिता तुम्हाला सांगण्यात येईल. अधिष्ठान पारमिता सुद्धा करत असताना बोधिसत्वाकडे स्मृती बल असते. जसं भगवान बुद्धाने अधिष्ठान केलं होतं, एका जागेवरती बसले आणि अधिष्ठान केलं, वज्र संकल्प केला की माझं शरीर सुकून गेले तरी चालेल, माझी मज्जा, आतमधली हड्डीतली मज्जा सुकून गेले तरी चालेल, मला मृत्यू आला तरी चालेल, पण जोपर्यंत मला बुद्धत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी माझं आसन सोडणार नाही. वज्र संकल्प केला. अधिष्ठान आहे बघा, हे फक्त संकल्प नाही केला, अधिष्ठान आहे की जोपर्यंत मला माझं लक्ष जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझं जे कर्म आहे हे सोडणार नाही, हे आचरण आहे हे सोडणार नाही. तर एक बोधिसत्वसुद्धा अधिष्ठान करतो. अधिष्ठान करताना सुद्धा त्याच्याकडे स्मृती असली पाहिजे. म्हणजे आपण कशासाठी अधिष्ठान करतोय, अधिष्ठानाचा काय लाभ होतो आहे हे सुद्धा स्मृतीनं जाणलं पाहिजे. तर बोधिसत्व अशा प्रकारे स्मृतिमान होऊन अधिष्ठान पारमिता पूर्ण करतो बघा. आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे. भगवान बुद्ध एक सुंदर उदाहरण देतात स्मृती कसं काम करते. जुन्या काळामध्ये मंडप वगैरे टाकायचे बघा, तर मंडप टाकताना त्याला पेंडॉल म्हणायचे, पेंडॉल. तर पेंडॉल जो होता तर अगदी सेंटरमध्ये एक मोठा लाकूड असायचा, त्याला जमिनीमध्ये खोलवरपर्यंत गाडायचे आणि मग त्या लाकडावर अगदी सेंटर भाग ठेवून मग आजूबाजूला त्याला बांबूनं बांधायचे बघा. त्याला पेंडॉल म्हणायचे. गावखेड्यामध्ये आजपर्यंत पेंडॉल टाकतात. तर बुद्ध काळातसुद्धा तसं पेंडॉल टाकायची परंपरा होती. आणि मधामध्ये जमिनीमध्ये गाडलेला जो लाकडाचा जो काही खांब असायचा त्याला म्हणायचे इंद्रखिल. त्याला इंद्रखिल म्हणायचे. इंद्रखिल यासाठी म्हणायचे कारण तो जमिनीमध्ये एवढा खोलवर पर्यंत गाडलेला असायचा की किती जरी हवा येऊ द्या, किती वादळ येऊ द्या किंवा कोणी किती हलवू द्या, तो हलत नाही, तो मंडप पडू देत नाही. म्हणजे त्या केवळ एका इंद्रखिलवर तो सगळ्या मंडपाचा भार असतो बघा. स्मृती इंद्रिय किंवा स्मृती बल किंवा स्मृती बोधांग हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये त्या इंद्रखिलप्रमाणे काम करते. जर तुम्ही स्मृतिमान असाल तर त्या स्मृती रूपी इंद्रखिलप्रमाणे तुमच्या जीवनाचा मंडप कधीच पडणार नाही बघा. पण स्मृती असल्या पाहिजे. जोपर्यंत इंद्रखिलप्रमाणे तुमची स्मृती मजबूत आहे, पक्की आहे, तोपर्यंत कितीही वारे येऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, कितीही अकुशल उत्पन्न होऊ द्या, कितीही अप्रिय प्रसंग येऊ द्या, स्मृती बल जर तुमच्याकडे असेल, स्मृती बोधांग तुमच्याकडे असेल तर कधीच तुमच्या जीवनामध्ये तुमच्यात कधी दुःख उत्पन्न होऊ देणार नाही. उलट त्या दुःखाला समजून घेऊन तुम्ही दुःख कमी करता. अशा प्रकारे या जीवनामध्ये हे स्मृती बोधांग जे आहे एका इंद्रखिलप्रमाणे आपल्या जीवनात काम करते. तर हे सगळं जे आहे हे सगळं स्मृती बलाचं महत्त्व भगवान बुद्ध प्रतिपादित करतात. हे 37 बोधिपाक्षीय धम्म आपण पाहत आहोत. या 37 बोधिपाक्षीय धम्मातला सर्वोत्तम जो महत्त्वाचा अंग आहे म्हणजे स्पेशल कॅरेक्टर जो सर्वात महत्त्वाचा आहे तो आहे स्मृतिवान होणे.
म्हणून या सर्व प्रकरणांचा जर तुम्ही अभ्यास केला तर प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला स्मृती हे तत्त्व तुम्हाला पाहायला मिळेल. मग ते 4 स्मृती प्रस्थान असो त्याच्यात पण स्मृती सांगितलेली आहे, 4 सम्यक प्रधान असो त्याच्यात पण स्मृती सांगितलेली आहे, 4 रिद्धिपाद असो त्याच्यात पण स्मृती सांगितलेली आहे, 5 प्रकारचे इंद्रिय असो की 5 प्रकारचे बल त्याच्यामध्ये पण स्मृती बल आहे, त्याच्यामध्ये पण स्मृती इंद्रिय स्मृती बल आहे. आणि हे आर्य अष्टांगिक मार्ग त्याच्यामध्ये पण 7व्या क्रमांकाला सम्यक स्मृती सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये सर्वात महत्त्वाचा जो अंग आहे, तत्व आहे, धम्माचरणाचा भाग तो म्हणजे कोणता? स्मृती बोधांग. तर अशा प्रकारे या स्मृती बोधांगाचा खूप चांगल्या प्रकारे आपण सर्वांनी अभ्यास करावा, चिंतन करावं, पुन्हा पुन्हा भावना करावी. हे आपल्या सर्वांसाठी कल्याणाचं आहे, यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे. सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगल कामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार